आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी जी आहे ती समोर आलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जाहीर केलेला ती म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्याकडे राजीनामा दिला आणि तो राजीनामा दिल्यानंतर आम्ही तो स्वीकारलेला आहे आणि राजीनामा स्वीकारून तो आम्ही राज्यपालांकडे सुपूर्द केलेला आहे। राज्यपालांकडे सुद्धा तो राजीनामा पाठवलेला आहे। त्यामुळे निश्चितच काल देवगिरीवरती जी महत्वपूर्ण बैठक झाली होती त्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार होते, मंत्री धनंजय मुंडे होते, प्रफुल्ल पटेल होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा होते। या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती करण्यात आली होती। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे। स्वतः मंत्री असतील, खासदार असतील, त्यांनी सुद्धा एकंदरीत पाहायला गेलं तर जे विरोधक आहेत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। आजही आपण जर पाहायला गेलं तर ज्या सत्ताधारी आमदार आहेत, भाजपचे आमदार आहेत, त्यांनी आपल्याशी बातचीत केली। खरं तर त्यांनी ज्या प्रकारे घटना घडली आहे त्या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे होता असं सुद्धा सत्ताधाऱ्यांचं म्हणणं होतं। याशिवाय राजीनामा झाला असं सुद्धा म्हणणं होतं। त्यामुळे निश्चितच आपल्याला पाहायला मिळत आहे की आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो तो झालेला आहे, राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलेला आहे आणि राजीनामा पुढील कारवाईसाठी म्हणजे आपण पाहतो पुढील कारवाई आता राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितच आत्ताच्या घडीतील महाराष्ट्रातील आणि बीड जिल्ह्यासाठी ही अत्यंत मोठी बातमी समोर आहे। अजित पवार आल्याचं पाहायला मिळत आहे। अजित पवार आलेले आहेत, आपण पाहतोय अत्यंत ही मोठी घटना आहे सध्याच्या घडीला। अजित पवार आलेले आहेत राजीनामा स्वीकारल्यानंतरची अजित पवारांची ही प्रतिक्रिया आहे। अजित पवार राजीनामा झालेला आहे काय म्हणाल? त्यांनी नैतिकतेवर राजीनामा आपण पाहतोय अजित पवार हे नुकताच विधान भवनात दाखल झालेले आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती अजित पवार आहेत, आपण पाहू शकतो या ठिकाणी अजित पवारांकडे बोट दर्शवून विरोधक जे ते राजीनाम्याची मागणी करत आहेत। मात्र राजीनामा देतो आदित्य ठाकरे आपली परिस्थिती या राज्यात कधी नव्हती। राजीनामा हा मुख्यमंत्र्यांचा द्यायला पाहिजे, इथे राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे। आपण पाहतो प्रशासन कसं चाललंय, एक पूर्ण अधिवेशन झालं। हे जे फोटो काल आले ते मुख्यमंत्र्यांकडे नव्हते आले। काल आपण आपल्याला माहिती देतो अजून एक गुपित, काल रात्री मुख्यमंत्री एका गाडीतून बसून उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गेले आणि एक बैठक झाली आहे। मुख्यमंत्री स्वतः बोलून घेऊन येतो, मुख्यमंत्र्यांना आधी कळत नाही। आणि आज आपण पाहतोय गेल्या काही महिन्यांमध्ये राजकारण जेवढं घाणेरडं होत चाललेलं आहे। कधी सरपंचाला सांगतात तुम्हाला फंड नाही देणार, कधी सरपंचाला सांगतात तुम्हाला अधिकार नाही देणार, पण एका सरपंचाला न्याय देऊ शकत नाही, स्वतःच्याच कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही। हे सरकार बरखास्तच केलं पाहिजे। आता आदित्य ठाकरे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। गदारोळ आपल्याला विधान भवनामध्ये पाहायला मिळत आहेत। आदित्य ठाकरे स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। राजीनामा जो आहे आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा स्वीकारण्यात आलेला आहे। स्वतः आपण पाहायला गेलं तर संदीप क्षीरसागर सुद्धा या ठिकाणी दाखल झाले, ते सुद्धा माध्यमांशी बोलत आहेत, ते सुद्धा आपण पाहणार आहोत। संदीप क्षीरसागर सध्या माध्यमांशी हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आमच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती, लोकांनी जेव्हा हे फोटो सोशल मीडियावरती बघितले, आज पूर्ण जिल्हा आमचा बंद आहे। आणि मी कालपासून रात्री 12 वाजता एसपी साहेबाला बोललो, आताही एसपी साहेबाला बोलतो। लोकांच्या भावना ह्या तीव्र झालेल्या आहेत। आज पहिल्यांदाच संतोष अण्णा देशमुख कुटुंबियांची सुद्धा मागणी आहे की धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा हा घेतला पाहिजे। राजीनामा झालेला आहे, राजीनामा नक्कीच घ्यायला उशीर झालेला आहे। आणि पण लोक आता रस्त्यावरती उतरणं चालू केले। मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा गुन्हा दाखल करायला किंवा जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी करा म्हणून जेव्हा लोक रस्त्यावर उतरले होते, 1 लाखापुढे लोक रस्त्यावरती बीड जिल्ह्यामध्ये उतरले होते। आणि राजीनामा जर झाला नाही तर हीच परिस्थिती परत एकदा बीड जिल्ह्यामध्ये दिसून येईल। ही हत्या झाली, हत्या झाल्याचा आरोप आहे।
जागेवर. त्यामुळे ही बैठक जर सातपुड्यावर झाली असेल तर धनंजय मुंडेंना यावर करावं अशी मागणी होते. तुम्ही याला सहमत आहात? हे बघा, जर ही खंडणीची जे धस अण्णा बोलले आहेत, मी बघितलं नाही पण आपल्याच माध्यमातून मला कळत आहे ते काहीतरी पुरावे असल्याशिवाय बोलणार नाही. तसं जर असेल तर त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. राजीनामा तुम्हाला वाटतं का की हे सगळं एकदम आयोजितपणाने केलं गेलेलं आहे, त्यामुळे उशीर झाला का? हे बघा, जेव्हा नागपूरमध्ये अधिवेशनामध्ये हा विषय जेव्हा मी मांडला होता आणि माझ्यासोबत पहिल्यांदा असं तुम्ही बघितलं असेल की सत्ताधारी पक्षांनी सुद्धा हा विषय मांडला. याची वस्तुस्थिती सर्वांनी बघताना ज्या पद्धतीने या कुटुंबावरती अन्याय झालाय, सर्व सभागृहामध्ये या विषयावरती बोलले, सरकारने सुद्धा त्याची दखल घेतली. आणि जेव्हा पोलीस प्रशासन मधले एसपींची बदल झाली, सीआयडीची चौकशी लागली, चौकशी लागल्यानंतर जे काही कालपर्यंत तपास आम्ही बघितला, आमच्या सर्वांचं आमच्या आमदारांचं त्याच्यावरती लक्ष आहे. तर मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडला घेतलेला आहे. चौकशी व्यवस्थितपणे चालू आहे. आता फक्त हीच मागणी आहे की हे जे वाल्मिक कराड आहे ह्यांना फासावर चढवलं पाहिजे सर्व आरोपींना आणि राजीनामा धनंजय मुंडे साहेबांचा घेतला पाहिजे. आपण मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी राजीनामा घेतला पाहिजे. आता आपण या ठिकाणी पाहतो सर्व विरोधकांचे या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत. सध्या संपूर्णपणे आपण जर पाहिलं तर राजीनाम्याची मागणी या ठिकाणी होत आहे. कॅमेरा पर्सन अवधूत कोरी सर, मी वैभव पाटील, मुंबई.